हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली पेंडकर या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण पापलेटचा रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अर्धा वाटी नारळ, कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि 2 कांदे। तसंच हा कापरी पापलेट आहे। आपल्याला लसूण लागणार आहे आणि कढीपत्ता। चला तर मग सुरुवात करूया। आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये नारळ जो आपण बारीक कापून घ्यायचा आहे, 2 टोमॅटो जे छोटे टोमॅटो घेतले होते मी आणि 2 कांदे आणि लसूण पाकळ्या, या गोष्टी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही आहे, कारण कोथिंबीर आपण फोडणीला घालणार आहोत। हे वाटण आपल्याला अगदी स्मूथली बारीक करून घ्यायचं आहे। ज्याचा वाटण केलेला मसाला तयार करून घ्यायचा आहे। टोमॅटो, कांदा, लसूण आणि नारळ फक्त यांचं वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण थोडंसं पाणी टाकून आणखी जरासं बारीक करून घेऊया ते। हे अगदी सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही घरी रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली की मला कमेंट करून सांगा। वाटण झालेलं आहे बारीक। आता आपण गॅस चालू करून त्याच्यावरती एक पातेलं ठेवणार आहे। त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहील। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी तुमच्यापर्यंत अशा रेसिपी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, ज्या झटपट पटकन होतात आणि चवीला पण रुचकर असतात। आता तेल गरम झालेलं आहे। आपण त्याच्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या ठेचून फोडणीला देणार आहोत। ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता फोडणीला द्यायचा आहे। माझ्याकडे घरचा बनवलेला असा लाल मसाला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो टाकू शकता। 1 चमचा मी घरी बनवलेला लाल मसाला टाकणार आहे। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर। तुमच्याकडे जर कोकम असेल तर तुम्ही कोकम घालू शकता, जर नसेल तर तुम्ही चिंच घालू शकता। माझ्याकडे चिंच होती, कोकम नव्हतं। तसंच कोथिंबीर बारीक चिरून फोडणीलाच टाकायची आहे।
एक छोटी चिंच टाकलेली आहे. आता आपण जो वाटण केलेला मसाला होता कांदा खोबऱ्याचा तो टाकायचा. कांदा खोबरं आणि टोमॅटो ज्याचं वाटण होतं ते टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं बारीक गॅसवरती ठेवायचं आणि ह्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की मग आपण त्याच्यात पापलेट घालणार. बघा साईडने थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण त्यात पापलेट घालायचे. सगळे पापलेट त्याच्यात घालून झाले की मग पाणी टाकायचं आहे. रस्सा जर तुम्हाला पातळ हवा असेल तर पाणी जास्त टाकायचं, जर घट्टसरच हवं असेल तर पाणी कमी टाकायचं. हे अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला 1 ग्लास पाणी टाकलं होतं. मग असं वाटलं पाणी कुठेतरी कमी पडेल, पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकलं. मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आणि हा रस्सा थोडा पातळ खाण्यातच मजा येते. एक उकळी काढून घ्यायची आणि मंद आचेवरच शिजवायचेत आपल्याला पापलेट, कारण मोठा गॅस केला तर ते सगळे विस्कटून जातील. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान एक उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस स्लो करायचा. तसेच मी इथे 3 पिठांची भाकरी बनवते, नाचणी, ज्वारी आणि बाजरी. ही भाकरी खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. पापलेटचं कालवण, भाकरी आणि इंद्रायणीचा भात तुम्ही पण एकदा करून बघा, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तुमचा वेळ देऊन माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमची. खूप खूप धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. माझे व्हिडिओ बघा. आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा. काही चुकलं तर कमेंट करून सांगा. मी माझ्याकडून होईल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि जसं मी घरी जेवण बनवते तेच रेकॉर्ड केलं. असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काहीच नाही. रोजचं जसं जेवण असतं
चला तर मग आता आपली भाकरी पण रेडी होते. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.